अबीर गुलाल जो हो अबीर गुलाल। ठीक आहे। अरे देवा, श्री असं कसं तुटलं गे? अगं सौभाग्याचं लेणं आहे, खूप मोठा अपशकुन आहे. अगं असं कसं तुटलं श्री? वहिनी अहो असं का म्हणायला, मला नाही कळलं. मला लय भीती वाटायला लागली, काहीतरी वेगळंच वाटायलंय. शांत हो तू, घाबरू नकोस. वहिनी अगस्त ठीक असेल ना? साहेब मी मेकॅनिक बोलवतो आणि पंक्चर काढून घेतो. चालेल, बघा. रिक्षा 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 खूप लेट झाला आणि रिक्षा पण सापडत नाहीये. काय करू? आता तुमच्या मनाप्रमाणे काहीच होणार नाही. तुम्ही फक्त प्यादे आहात, मी चाल खेळणार आणि तुम्ही तसंच चालायचं, एवढंच तुमच्या हातात आहे. दादा मला थोडं पुढं गॅरेज जवळ सोडाल का? साहेब मी मेकॅनिकला घेऊन येतो. हा. काय झालं साहेब? पंक्चर झाली गाडी. हो तुमची काही मदत करू का मी? खरंच केली तर बरं होईल. म्हणजे एक अर्जंट मीटिंग होती माझी, मला लिफ्ट दिली तर खरंच बरं होईल. प्लीज हायवे पर्यंत सोडाल मला? हो हो का नाही, या ना बसा. खरंच मनापासून थँक्यू. मी ब्लेझर घेतो आणि आलोच लगेच. हे बघ, काळजी करू नकोस, काही नाही होणार अगस्त्य भाऊजींना. आणि असं कोणताही विचार आणून मनात शंका नको आणूस. अगस्त्य भाऊजी ऑफिसला गेले होते ना, सगळं काही ठीक आहे. पण वहिनी माझं मन मला काहीतरी वेगळंच सांगायलंय. मी अगस्त्यला एकदा फोन करून घेऊ काय? मगच मला बरं वाटेल. 4 मिस कॉल, मेसेज पण आलाय वहिनी. श्री फोन कर, महत्वाचं बोलायचं. काय महत्वाचं बोलायचं असेल त्याला? आणि एवढ्या वेळा फोन?
मला का वैताग आहे यार. खूप आठवण येते वाटतं. वाट बघ आता. आता कसं एकदम शांत वाटतं. हे शांतता मला फार आवडते. श्री, अगं काय झालं? वहिनी अहो, आधीच त्याने 4 फोन केलेत आणि आता मी फोन करायला लागले तर कट व्हायला आहे फोन. मला काहीच कळलं झालंय. अगं कामात असतील आणि तूच म्हणाली होतीस ना काहीतरी मीटिंग वगैरे आहे म्हणून. मीटिंग मध्ये असतील म्हणून फोन उचलत नसतील. पण वहिनी नक्की मीटिंग मध्येच असेल ना? अगस्तीला काही झालं तर नसेल ना? काही अंबाबाई, लय जीव घाबरायला लागलाय माझा. अगं तू शांत हो, घाबरू नकोस. थांब, तुला पाणी देते मी, तू इथे बस. नाही नाही वहिनी, पाणी नको. नाही तसं नाही वहिनी, म्हणजे हे मंगळसूत्र असं तुटणं आणि आता त्याचा फोन न उचलणं मला खरंच लय भीती वाटायली. मी एक काम करते, मी त्याला जाऊन बघूनच येते. त्याच्याशिवाय मला नाही चैन पडणार. श्री, अगं ठीक आहे तू जा, पण आपली गाडी घेऊन जा, रिक्षाने जाऊ नकोस. हा मी येते. आहे कुठे हा विशाल? अजून कसा फोन नाही आला याचा? काही गडबड तर झाली नसेल ना? नो 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 शुभ्रा, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि एकदा का अगस्त तिथे पोचला की मग मीच त्याची हिरोईन बनणार आणि त्या श्रीचं त्याच्या आयुष्यात काहीही स्थान उरणार नाही आणि मीच त्याची बेस्ट लाईफ पार्टनर बनणार. आणि एकदा का असं झालं की तो श्रीला कायमचं सोडून देणार. खुळचट आहे माझा नवरा. पाठवले सुद्धा 1 लाख रुपये आणि काय तर म्हणे हार्ट. हॅलो विशाल, कुठे आहेस? नाही काय चाललंय? तू पोचवलंस ना अगस्त्याला? म्हणजे अगस्त्य पोचला नाही अजून ऑफिसला? बरं बरं ठीक आहे. नाही नाही काही हरकत नाही, मी बघ. दादा दादा थांबा. अगस्त्य दादा, अगस्त्य सर कुठे आहेत? मॅडम गाडी पंक्चर झाली होती. साहेबांना उशीर होत होता म्हणून साहेब दुसऱ्या गाडीतून निघून गेले. अहो पण ते अजून पोहोचलेलेच नाहीयेत. अहो काय सांगताय? साहेबांना जाऊन तर खूप वेळ झालाय. दादा काय झालं? अशी गाडी अचानक खराब कशी काय झाली? ते खेळा घुसला होता मॅडम. तिकडे बरेचसे खेळ पडलेले, त्यातला एखादा घुसला. कुठे आहेत खेळ? हे कोणी मुद्दाम तर केलं नाहीये ना? हे एवढे खेळ असे रस्त्यात कसे काय आले? काहीतरी घोळ आहे नक्की. अगस्त्य अरे कुठं आहेस तू?